सॉरी 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 व्हेरी सॉरी. मला माहित नव्हतं. मी ऍक्च्युली फोन घ्यायचा होता म्हणून. असं अचानक कोणाच्याही रूम मध्ये येतात का न विचारता? नाही नाही, रिअली व्हेरी सॉरी. मला नॉक करून यायला हवं होतं. मी जातो. नाही, ही माझीच रूम आहे. हो सॉरी, मी जाते. नाही नाही अगं नेहा, मला तसं म्हणायचं नव्हतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी खरंच नॉक करून यायला हवं होतं. मला फोन घ्यायचा होता. मला माहित नव्हतं तू. नाही नको, मी जाते ना बाहेर. तुझी रूम आहे, मी जाते बाहेर. नाही नेहा, मी म्हटलं ना, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला नॉक करून यायला हवं होतं. तू तयार हो. तू खरंच तयार हो. मी थांबतो बाहेर. नको नको, तू बाहेर नको जाऊस, मी जाते बाहेर. नेहा, आता तुम्ही मध्ये वेळ नको काढू. आपल्याला गुढी उभारायची आहे आणि मग तुझ्या घरी जायचंय. परी वाट बघत असेल घरी. तू हो तयार हो. ऐक ना, कोणाला तरी पाठवतोस? तुला काही हवंय का? तू मला सांग ना, मी आणून देतो. नाही, जरा मदत हवी होती. ती पिन लावायची होती. काकू आल्या असत्या तर. काकू ऍक्च्युली त्या दोघी पण मला वाटतं तयार होत आहेत. पण मी सुनैना किंवा संगीताला पाठवतो, त्या हेल्प करतील तुला. नाही नाही, नको नको, मी करते. नेन्या, मी काही हेल्प करू का? नको, मी करते मॅनेज. ओके. यश. हाँ, आई तू कधी येणार आहेस? अगं परी, अजून पूजा सुरूच झाली नाही. काय? नाही झाली अजून? नाही बाळा, तुझा फ्रेंड बघ ना, उगाच टाइमपास करतोय. इतका त्रास देतोय ना की काही कामच करायला मिळत नाही. त्याला एक थपाटा दे. आणि हो, तू लवकर ये. बाय आई. तू माझ्या फ्रेंडकडे माझी तक्रार करते. काय म्हणाली परी? परी असं म्हणाली की जर फ्रेंड त्रास देत असेल तर त्याला धपाटा दे. असं म्हणाली होय? नाही मग चालेल धपाटा, पण त्रास दिल्यावर ना. मग त्रास देतोच ना. यश. हो. पप्पा एक मिनिट.
हो. अरे किती भारी आहे, मला बघूनच भूक लागली. किती छान. इथलं डायनिंग टेबल कुठं आहे? केवढी तयारी ही. छान तयारी केली आहे ना वहिनी. अरे वा 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 वा. प्रसन्न वाटतं ऐकून. अरे कितीतरी वर्षांनी हा पॅलेस घर झाल्यासारखं वाटतंय या गुढीपाडव्याच्या निमित्ताने. जणू काही घर अख्खं पुन्हा जिवंत झालंय. सुनबाई छान. खरंच छानच वाटतंय हे सगळं. अगं पण हा पॅलेस आहे आणि मोठं डायनिंग टेबल असतं आपल्याकडे, तर ते काढून खाली जर हा पसाराच झालाय ना, म्हणजे पाटबेट रांगोळ्या. खरंच याची काहीच गरज नव्हती. लवकरच ही ह्या घराची चाल करून टाकणार आहे. बेकार लक्षण आहे. खुर्ची असताना खाली का बसायचं? अरे हे काय, बाकी सगळ्यांना पकवान आणि मला फक्त सूप. आजोबा सध्या हेच मिळणार आहे तुम्हाला. बर ठीक आहे, हेही चालवून घेऊ गोड मानू. नेहा, तू सांगितल्या पप्पांनी ऐकलंय. कमाल आहे खरंच. पण त्यांना धाकात ठेवणारं असं कोणतरी घरात हवंच आहे. पप्पा आणि नेहाचं नातं जितकं घट्ट होईल तितकंच ते तोडताना मजा येणार. बरं चला चला आता पटकन जेवूया ना, मला फार भूक लागली आहे. एक मिनिट. काय काय झालं आजोबा? सुरू करायच्या आधी माझी एक अट आहे. आजोबा, तुम्हाला गोडाधोडाचं काही मिळणार नाही. तुम्ही आत्ता आजारात उठलेला आहात. अरे मला गोड नकोय, मग पण जेवणाची सुरुवात गोड होऊ शकते की नाही? म्हणजे आता तेही मलाच विचार. अरे गोड सुरुवात म्हणजे नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यांनी एकमेकांना घास भरवून जेवणाची सुरुवात करायची का? करेक्ट. आजोबा कशाला काहीतरी. मी सांगतो म्हणून. नको खरंच, म्हणजे भरव भरव यश, कम ऑन. अरे लास्टच काय यश, भरून टाक पटकन. चला करा सुरुवात. अरे आता वेळ काढू नको. वेळ काढलास तर संबंध जेवण भरवावं लागेल. वा वा वा. नाही नको, ही शिक्षा एकदम बेस्ट आहे. बरवा घास. मी भरवतो. हा काका, तुम्ही या गट्ट्यात शोधा, मी याच्यात शोधते. मिळून शोधलं ना की नक्की सापडेल. छानशी कविता सापडेल. हो. समुद्र किनाऱ्यावर महामार्गाचं काम सुरू. काका, तुम्ही बातमी काय वाचत बसले आहात? आपण हे
पेपर कशासाठी आणलेत? कविता शोधण्यासाठी ना. अरे हो. काका परी काय चाललंय हे? आज कागदाची होडी बनवणार आहात का? नाही आई, मग आज बाजूच्या गणपतीच्या देवळात कविता मांडण्याची कॉम्पिटिशन आहे. अरे वा. मी काकूंसोबत जाणार आहे. काकू म्हणाल्या तू पण भाग घे. म्हणून परी भाग घेणार आणि बक्षीसही मिळवणार. त्याच्यासाठी तर आधी कविता तर शोधायला पाहिजे. ओ. आई, मला एक पुस्तक कविता हवी आहे. अगं तुला येतात की मस्त कविता? कुठे येतात? ते ससा ससा दिसतोस कसा, मामाच्या गावाला जाऊया. ते तर माहिती असेल ना सगळ्यांना, पण मला दुसरी कविता हवी आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग तू आणि काका मिळून शोधा, मी आवडते जरा. हा हा. परी चली बाळा, ये बस. काय एवढ्या लहान मुलीला सुई टोचतेस? काका हे रोजचं आहे ना. का? बंडू काका, आईला स्ट्रॉंग करण्यासाठी. हा. आई सारखी रडत असते, मला दररोज इंजेक्शन घ्यावं लागतं, नाहीतर आई रडूबाईच राहणार. अजून इंजेक्शन देताना रडते ती. अगं पण मग एवढी रडतेस तर कशाला इंजेक्शन देतेस ना? काका परीला डायबिटीज आहे, रोज इंजेक्शन द्यावं लागतं तिला. माझ्या लक्षात नव्हतं. चला ना शोधूया ना. हो ग बाळा, तेच करतोय. टाइमपास काय करताय? परीने फारच मनावर घेतलेलं दिसतंय. परी बाळा मी येते. हा, काकांना त्रास नको देऊस. हो. आणि मी रस्त्यात विचार करते कवितेबद्दल. आजोबांची तुला काळजी घ्यायची असते ना, मग तू कवितेचा विचार करत राहिली तर काळजी कोण घेणार? किती समजूतदार आहे माझी परी. हे देवा, आजोबा लवकर या नातीला आपलं म्हणू दे. मला सांग, बॉसला सर म्हणायला हवं की नाही? अगं तू कशाला टेन्शन घेतेस? ती ओळखत असेल समीर सरांना आधीपासून. आणि तुला समीर सर माहिती आहेत ना कसे. ते सगळ्यांची किती छान गोड गोड बोलतात, पण सगळ्यांनी दिलेलं गिफ्ट घेत नाही आणि दिलेला कुर्ता असा प्रेमाने घालत पण नाही. माहितीये मला. त्यांना खरंच माझ्याबद्दल काही वाटत असेल का ग? आता ती मी तुला इथून कसं सांगू? बरं ऐक ना जेवाली, तुला एखादी कविता येते का ग? परी आहे ना एका कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतेय, तिला कविता म्हणायची आणि मला सुचत नाहीये ग. कुठलं बडबड गीत पण चालेल. बडबड की? बरं जाऊ दे, आपण नंतर बोलू. चल ठेवते. मिडल क्लास ती मिडल क्लासच. घरात एवढे नोकर असतानाही हिला स्वतःलाच किचन मध्ये राबायचंय. पण यशसाठी अगदी करेक्ट बायको मिळाली. घरात आल्यावर ही किचन मध्ये रमेल, माझ्या डोक्यावर बसणार नाही. काय हे चटका लागला ना? काकू काही नाहीये, रोजचं आहे. आपल्या घरात एवढे नोकर असताना तुला किचन मध्ये यायची काय गरज आहे? आजोबांसाठी चहा करायचा होता. हो पण मग आपले शेफ आहेत त्यांना सांगायचं ना, शेफ तुम्ही काय करताय, चहा का नाही बनवला? मॅडम मीच नाही सांगितलं त्यांना. आपल्या माणसांसाठी जर आपण बनवलं ना आपल्या हाताने, तर जेवण थोडं जास्त रुचकर. ओ इज इट? पण मग हा असा चटका लागतो, त्याचं काय करायचं? नाही काकू, ऍक्च्युली चूक माझीच आहे. मी माझ्या विचारात होते. परी आहे ना, ती एका कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. कवितेची कॉम्पिटिशन आहे. सो मी कवितेचा विचार करत होते आणि म्हणून. लहान मुलांच्या किती छोट्या छोट्या गोष्टीत आईचा जीव गुंतलेला असतो ना. डोंट वरी, मी बघते काय करायचं. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमचा चहा. अरे एवढाच चहा? आजोबा तुम्हाला सांगितलं होतं ना, एकच गोट चहा मिळणार आणि पुन्हा मिळणार नाही, एवढाच. ठीक आहे, हेही गोड मारून घेऊ. चहा झाल्यावर सांगा, औषध देते.
वाह, काय असतं आजोबा? कविता करंदीकरांची फक्कड कविता आहे. अडम तडम तडतड बाजा, अक्कड नगरी फक्कड राजा. त्या राजाला दोनच कान, एकच नाक एकच मान, दोनच पाय दोनच हात, तोंडामध्ये 36 दात. त्याचा भलताच गाजा वाजा, अडम तडम तडतड बाजा, अक्कड नगरी फक्कड राजा. आज का अचानक आजोबा? तुझ्या हातचा चहा पिऊन एकदम तरतरी आली आणि अचानक ही करंदीकरांची कविता समोर आली. गुड मॉर्निंग पप्पा. तुम्हाला असं हसताना बघून किती छान वाटतंय माहिती. नेहा, अगं तुझ्या शेजारच्या त्या छोट्या मुलीला कविता हवी होती ना? फोन आला होता ना तिचा. काकू कुणाचा? पप्पा, नेहाच्या शेजारी ना एक छोटी मुलगी राहते, तिचा. नेहा, मला तुझी अवस्था बघवत नाही. मी पण एक आई आहे आणि मला कळतं आपण आपल्या मुलाला जे हवंय ते देऊ शकलो नाही तर आपल्या जीवाची किती तगमग होते ते. हो पण काकू असं खोटं. मग काय करायचं सांग. यू डोंट वरी. मी पप्पांशी बोलते. सासू सुनेचं काय खुसूर पुसूर चाललंय? काही नाही पप्पा, ते मी तुम्हाला त्रास दिला ना म्हणून माझी सून रागावली माझ्यावर. मी तिला काय सांगत होते की त्या छोट्या मुलीचा फोन आलाय ना एवढा की तिला स्पर्धेसाठी कविता हवी आहे, तर ती आपण आपल्या पप्पांकडे हक्काने मागूच शकतो. हो की नाही पप्पा? अरे हो तर काय ग सुनबाई, तू अजून तुझ्या आदेश असायला काही घाबरतेस की काय? काय परक मानतेस का त्याला? तसं नाही पप्पा, म्हणजे ती नवीन आहे ना आपल्या घरात, सो थोडी अनकम्फर्टेबल आहे. म्हणजे तुम्हाला उगाच त्रास नको असं. अरे कमाल करतेस तू सुनबाई. पण यापुढे मी काळजी घेईन. मी दरवाजा लॉक करून चेंज करत जाईन. म्हणजे नेहा, सेड आय एम सॉरी. आता आजोबा परीशी बोलले. आजोबा परीशी कसं काय? म्हणजे फोन कोणी लावला? बंडू काका? नाही, बंडू काकांचा काही संबंध नाहीये. ऍक्च्युली परीनी एका कवितेच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि आजोबांनी तिला कविता सांगितली. आजोबांनी परीला कविता सांगितली? परीचं नाव ऐकल्यावर आजोबा? तेच, त्यांना परीबद्दल काहीच माहिती नाहीये यश. म्हणजे त्यांना त्या दिवशी हॉटेलमध्ये काय घडलं होतं काहीच आठवत नाहीये. म्हणजे परीच्या नावावर ते रिॲक्ट पण नाही झाले. त्यांनी तो विषय पण नाही काढला. परीचा धसका घेतलाय त्यांनी. हो, आणि त्यांना सांग की मला मेडल मिळालंय. आणि आईला सांगू नकोस, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. नाही नाही सांगणार मी तिला. बाय. काय म्हणाली परी? ती खूप खुश होती ना. तिला मला काहीतरी सरप्राईज द्यायचंय ना. हो. परीनी प्रॉमिस दिले का की आईला सांगायचं नाही? ठीक आहे, फक्त हो नाही मध्ये सांग. ती ही कॉम्पिटिशन जिंकली? हो, पण प्लीज तिला सांगू नको मी तुला सांगितलंय. ओके, तू जेव्हा तिला भेटशील संध्याकाळी तेव्हा असं दाखव की तिच्याकडूनच तुला कळलंय. आज ना मला खूप छान वाटतंय. परीला बक्षीस मिळालं आणि तिला सगळ्यात आधी मला फोन करून सांगावं असं वाटलं. पण फ्रेंड तिला जवळचाच आहे. हो, पण आईच्या आधी ती फ्रेंडला कळवेल असं वाटलं नव्हतं ग मला.
आज एकदम बाबावाला फिलिंग आलंय मला. आईला वगळून बाबाचं आणि लेकीचं एखादं सिक्रेट असणं, ती गोडवा आहे ना यार. फ्रेंडचा बाबा होतोय, तुझ्यामुळे आमचं बॉन्डिंग आहे नेहा. पण आज ना परीच्या आणि माझ्या नात्यातला एक धागा सापडल्यासारखं वाटतोय मला. मलाही खूप छान वाटतंय यश. पण आजोबा, तू आजोबांची नको काळजी करू. आय एम व्हेरी शुअर आजोबा एकदा परीला भेटले ना की ते सगळं विसरून लगेच स्वीकारतील आपल्या परीला. फक्त त्यांना ना थोडं बरं वाटू दे. मग आपण शांतपणे सांगू त्यांना आपल्या परीबद्दल. चल मी निघतो आता, मलाही 2 क्लायंट मीटिंग्स आहेत. मी त्या संपवतो आणि डायरेक्टली तुझ्या घरी पोहोचतो. मग आपण मिळून परीला सरप्राईज देऊ. आणि जर का तू माझ्या आधी पोहोचलीस आणि काही प्लॅन केला तर प्लीज माझ्याशिवाय काही करू नका. ओके? तुझ्याशिवाय काही प्लॅन करणार का आम्ही? तू निघ आता, उशीर होतोय. आणि ऑल द बेस्ट. लेकीने बक्षीस मिळवलंय, बापाला पण आता मीटिंग्स क्रॅक करून प्रोजेक्ट मिळवायलाच हवं. हसतेस काय? विश मी लक. आत्ता दिलं ना ऑल द बेस्ट. नेहाला फोन केला पाहिजे की परी कुठे गेली. परी, हळू हळू हळू. अगं केव्हाची ते मेडल घेऊन फिरतीयेस? काकू, मी छान कविता म्हणाली ना? हो ग, तू कविता म्हणत होतीस ना तेव्हा मला तुझं इतकं कौतुक वाटलं म्हणून सांगू. गुणाची माझी बाय ती. आता आपण ते मेडल देवासमोर ठेवूया आणि आईला फोन करूया, म्हणजे मग ती येताना काहीतरी स्पेशल घेऊन येईल. काय? नाही, आईला सांगायचं नाही. आईला सरप्राईज आहे. असं होय? फक्त मी फ्रेंडला सांगितलंय. आईला सांगू नको असं मी त्याला सांगितलंय. त्याने मला प्रॉमिस केलंय. अगं पण ती रागावली म्हणजे इतर सगळ्यांना सांगितलं आणि मला तेवढं सांगितलं नाहीस असं म्हणाली म्हणजे? मला माहितीये तिचा राग कसा काढायचा. बघ, आईचाच फोन आलाय. आई घरी येत असेल तर तिला सांगू नका. मी तिकडे लपते. बरोबर. हा बोल नेहा. ऐका ना काकू, आज मला रात्री यायला थोडा उशीर होईल. का ग? आजोबांची तब्येत बरी आहे ना? नाही, आजोबांची तब्येत बरी आहे, पण त्यांना माझ्याशी जरा बोलायचंय. तर ते म्हणाले जेवण झाल्यावर आपण जरा बोलू म्हणून. आणि मग मला नाही पण सांगता येत नाहीये. काकू आली का? हा आलं लक्षात. ऐका ना काकू, मला परीची जरा काळजी वाटतेय. तिला सांगा प्लीज, मला उशीर होईल यायला. ती वाट बघत असेल तर तिला उगाच वाईट वाटेल. तशी ती समजूतदार आहे, पण तरी लहान आहे ना अजून. मी सांगते हा तिला, तू काही काळजी करू नकोस. आम्ही आहोत. तू सांभाळून ये म्हणजे झालं. हो, ठेवते हा काकू. हो. इकडे हे बघ, आईला यायला ना जरा जास्त उशीर होणार आहे. आपण तोपर्यंत खेळूया. मग आई रात्री आली की तू लपून बस आणि आईला सरप्राईज दे. हा चालेल? शान माझे बाळ. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण त्यांच्या कलाने घेतोय आणि आपण त्यांना वस्तू देतोय. पण ते जे मागतील ते त्यांना कधीच द्यायचं नसतं. ओके? त्यांना थोडस तरी नाही. आणि तसंही तुला काय कळतंय लहान मुलांची काळजी कशी घ्यायची ते? तुला ना धड मूल ना अक्कल. तू ना धड आई झालीस. एनिवेज, नेहाला ना पप्पा त्यांची नाचून समजतात म्हणून त्यांनी हक्काने थांबवले. सो राहू दे. पण वहिनी, त्या मुलीचं परीचं काय? हे तू जे काही आभाळ कोसळल्यासारखी धावत आलीस ना का? नाही म्हणजे नेहाबद्दल तुला एवढा पुळका का आलाय? मी तिला काय
नेहाला बघून तुला सुद्धा आई होण्याची स्वप्न पडायला लागलीत का ग? नाही, आई बनशील तेव्हा बनशील, पण धड बायको तर बन. तू उशीर केलास ना म्हणून आम्ही जेवून घेतलं. आजोबांची तब्येत पुन्हा बिघडली असेल का? तसा काही फोन केला नाही ग तिने, पण काहीतरी कामात अडकली असेल म्हणूनच उशीर झाला असेल. पण मग निघते सांगायलाही फोन केला नाही तिने. आईच नाहीच येणार का? येणार ना, ऑफकोर्स येणार. पण तोपर्यंत फ्रेंड बरोबर तू वेळ घालवू शकतेस का? सो आई येईपर्यंत फ्रेंड सोबत थांबला तर चालेल ना? आधी बोलून दे मग उत्तर. आधी उत्तर दे. आधी बोलून दे ना. आधी उत्तर. ओके, हे घे रडूबाई. बरं झालं तू आलास ते. नेहा नव्हती ना तर एवढंच तोंड करून बसली होती. अरे इथेच बसून राहिली होती मगाचपासनं, जेवायला सुद्धा तयार नाही. का? मला तर सॉलिड भूक लागली आहे, पण मला फ्रेंड सोबतच जेवायचंय. थोडं जेवायला मिळेल का काकू? हो मिळेल. मिळेल. तूच बनवलंयस का जेवण? आलेच मी. वाव, मेडल कसलं? मला कविता म्हणण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. आता पार्टी झाली पाहिजे. हा हो ना? हो. सुपर. आपण एक मिनिट, बाजूला ठेव. आईचा फोन आहे, आपण तिला सांगूया तुला मेडल मिळालंय. नको. का? म्हणजे बना तिला पण अशी उत्सुकता असेल ना की परी कॉम्पिटिशन मध्ये गेली होती, तिला काय फर्स्ट प्राइज मिळालं, सेकंड प्राइज मिळालं, काय झालं, आणि सांगितल्यावर खुश होईल ती. हो ना? बर मग सांग. थँक्यू. हा नाही, हा बोल. हॅलो यश, तू पोचलास? हो हो पोचलो मी, डोंट वरी. ऐक ना, परीला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? तू बोल ना, ती सांगेल. हॅलो आई. हॅलो बाळा. बाळा सॉरी हा, मला इथून निघायला उशीर होतो. पण तुला माझ्या कॉम्पिटिशनचं काय झालं असेल ही तुला काळजी वाटत असेल ना? हो ना. आई, मला कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालंय. अरे वा, गुणी आहे ना माझं बाळ. कधी एकदा येऊ आणि तुला हक करू असं झालं. बाळा थोडा उशीर होईल मला, पण मी येईल. हा. परी कशी आहे काकू? परी पण मजेत आहे. अच्छा ऐका ना काकू, परीला ना इंजेक्शन द्यावं लागतं. तर बघा ना तुम्ही जरा, म्हणजे यशला जर नाही जमलं तर. अगं बाई, मी देऊ का? हा म्हणजे मी व्हिडिओ कॉल ऑन ठेवते, तसं ती रडत नाही. बरं तू सांग एक एक, मी बघते त्याप्रमाणे करता येते का. आता मी नाश्ता घेऊन निघालेच आहे. परीला आवडतो म्हणून उपमा केलाय. हे बघ, फार टाईट नाहीये ना? नाही. ओके. तू आता छान शिकायला लागलास. हा, थँक्यू. आधी तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, आता माहिती झालं. नेहा बघा आता. चला, गरमागरम उपमा आणलाय, खाऊन घ्या. अरे वा. ये. यश, हा, तिला खायच्या आधी इंजेक्शन द्यायचं असतं. कुठे असतं इंजेक्शन? फ्रीज मध्ये वरच्या कप्प्यावर जिथे बर्फ असतो. ओके. अरे आधी ते ओपन तरी कर बाबा, आणि हे त्याच्यात घुसव असं. जमेल ना तुला? आता त्याला सगळं जमू लागले.
ते मला नाही दुखत. मला माहिती आहे ग, तू खूप ब्रेव्ह गर्ल आहेस, पण चिमुकल्या जीवाला असं कसं टोचायचं? अवघड असतं रे बाबा, त्यासाठी आईचं काळीज लागतं. खरंय. दे ना लवकर, मला उपमा खायचा आहे. हो 2 मिनिटं तर दे. अरे डोळे उघड ना, मग तू इंजेक्शन कसं देणार? सॉरी, व्हेरी सॉरी. मी बघू का, जमतंय का? नाही नाही काकू, इतकी वर्ष नेहा तिची आई आणि तिचे वडील दोन्ही झाली आहे. मी एक दिवस तर तिची आई होऊ शकतो ना. माणसं महत्वाची असतात, ती जपायला लागतात ना, ती जपायला शिक. सुनबाई बरोबर ना? बघा आजोबा, मला कळतंय. कळतंय, मग वळत का नाही? आजोबा तुमचं बरोबर आहे. नाही म्हणजे घरी तर वेळेवर यायलाच हवं ना. हे नेहा, अरे नेहा काय? नाही म्हणजे मी तिला म्हणत होतो, ए नेहा काय बोलतेस तू? नाही, तिला काहीही बोलायचं नाही. चूक केली आहेस ना, तुला शिक्षा ही होणारच. शिक्षा? हो. काय 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 शिक्षा? सुनबाई काय शिक्षा देऊ यायला? शिक्षा? सुनबाई तुला पदर जरा दे माझ्या हातामध्ये. दे ग पदर हातात दे. आण. हात पुढे कर. हा? अरे हात पुढे कर. काय करताय काय आजोबा तुम्ही? जरा बांधायला मदत कर. कशाला बांधायचंय पण? सोडा अरे हे. बांधायला मदत कर म्हणजे कर. बांध. नीट बांध. हो नीटच बांधलंय, पण का बांधलंय तुम्ही हे? सोडावं. एक मिनिट. आज दिवसभर तू हिच्या पदराशी बांधलेलं राहणार. मगाचपासून तू मदतीसाठी हिचं सारखं पदर ओढतोयस ना, तर आज दिवसभर हिच्या पदराशी बांधून राहायचं. हिचा पदर सोडायचा नाही. आजोबा काय वेडेपणा आहे हा. आणि एक लक्षात ठेवायचं, या पॅलेसमध्ये काम करणारी जितकी माणसं आहेत ना, ती सगळी माझ्याशी इमान राखून आहेत. आता यांना काय कळणार आहे म्हणून हात सोडवायला घेतलास, बाईक घेऊन निघून जाई ना, मी सांगून ठेव. आजोबा प्लीज हो, हे कसं दिवसभर? म्हणजे ही रेशीम गाठ आहे. तू म्हणायचंस ना, असलीच आपली कुठे बांधलेली रेशीम गाठ, तर ती येईलच आपल्या समोर म्हणून. ती आली आहे. ही रेशीम गाठ जपायला हवी. ही रेशीम गाठ निभवायला हवी. हो आजोबा, पण आजोबा तुम्ही आता आराम करा, मी बाहेरच आहे. सुनबाई बांधला की नाही ह्याला तुझ्या पदराशी? अडकायला झाल्यासारखं वाटू शकतं ना, तर मग सुटायचं कसं? सिंपल आहे. त्यांनी थेट सांगावं, प्रेम म्हणजे काही कैद नाही. लव्ह इज फ्रीडम, राईट? क्या बात है. केवढी मोठी फिलॉसॉफी तू अशी एका वाक्यात सांगून टाकलीस. लव्ह इज फ्रीडम. थँक्यू सो मच. असं काही नसतं. प्रेमात जरा पॉझिटिव्हनेस हवाच. आपल्या माणसाला असं मोकाट सोडायचं नसतं, जरा धरून ठेवायचं असतं. पण बंधन म्हणजे प्रेम नसतं, राईट? बंधन तर हवंच ना, नाहीतर ते सगळं रॉंग होऊ लागतं. बरोबर आहे. तुम्हाला पटतंय ना सर माझं?
पटलंय मला आता, पण ह्या क्षणी चारूचं पटलंय. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. म्हणजे गेल्या काही दिवसात आपल्या पॅलेसमध्ये इतक्या गोष्टी वेगाने घडल्यात ना की नेहाबद्दल आणि तिच्या घरच्यांबद्दल आपलं काही बोलणं झालं नाही. तुम्हाला म्हणजे सांगावं की नाही हेच कळत नव्हतं मला. का? नाही म्हणजे नेहाची फॅमिली म्हणजे खरं तर आधीच सांगायला हवं ना. मुद्द्याचं बोल. ते नेहाला आई वडील नाहीये आणि जवळचं म्हणावं असे एक भाऊ आहे आणि वहिनी. शेजारचे ते एक जोडपं राहतं ज्यांना ही आई वडिलांसारखं मानते आणि तेही मुलीसारखं करतात तिचं. खरं तर हे आधी सांगायला होतं ना मी तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हे आत्ता मी सांगितलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही झालेला. मला काय प्रॉब्लेम असणार आहे? उलट तिला आई वडील नसताना तिच्यावरती इतके चांगले संस्कार आहेत. मला अभिमानच आहे तिचा. अभिमान म्हणे. लवकरच तिच्या खोटारडेपणाचा राग असेल तुमच्या मनात आणि तिच्याविषयी संताप. आजोबा तुमच्या गोळ्या. अरे देवा, हे अजून आहेच का? हेही अजून आहेच ना. नाही ते असू दे. यश, हा काकू. किती दिवस आहे हा नवस? नाहीतर ऑफिस मीटिंग नाही असंच जावं लागेल. हा नवस वगैरे काही नाहीये काकू. ही आजोबांनी मला शिक्षा दिली आहे. का? काल रात्री मी कामानिमित्त बाहेर होतो, घरी आलो नाही म्हणून. माणूस चुकला की मी त्याने शिक्षा देतोच. तुझी शिक्षा अजून संपली नाहीये बरं का. बरं आजोबा, नेहा 4 दिवस घरी जायचं म्हणते. तर गेली तर चालेल ना?